नमस्कार, मी दीपक शिवाजी जाधव. गावाचं नाव परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आम्ही शेती करतो आणि शेती करत असताना वेगवेगळे पिकं करत असतो. तर वेगवेगळे पिकं करत असताना आता सध्या आम्ही कांद्याच्या प्लॉटमध्ये उभे आहे. आणि इथे आता तुम्ही बघू शकता, हे जे कांदे हे जवळपास 3, 4 आणि 5 जानेवारीच्या दरम्यान लावले गेलेले आहेत. तर हे आता जवळपास आम्ही 100 दिवसाच्या आसपास याची हार्वेस्टिंग करतोय. जवळपास कांद्याची साईज ही 40-45, 50 पर्यंत आहे. आपण याची लागवड जवळपास 3, 4 आणि 5 जानेवारीच्या दरम्यान केली होती. आणि याला जो बेसल डोस दिलेला होता, तर याला आपण पॉलिसल्फेट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर 15-15 वापरलेलं आहे. आणि एक 2 पाणी भरल्यानंतर आपण त्याला आपली जी ICL ची जी स्टार्टर गेड येते ती फवारलेली होती. त्याने आपल्याला फायदा असा झाला की जी मुळं आहेत ती मुळं पटकन सोडली गेली आणि जी वाढ आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून आली. त्यानंतर आपण जवळपास 40-45 दिवसाच्या आसपास म्हणजे तणनाशक मारल्यानंतर 3रं-4थं पाणी झालं ना स्टार्टर ग्रेड दिल्यानंतर, तर आपण कांद्याची मांड करण्यासाठी आपण बूस्टर ग्रेडचा वापर केलेला आहे. तिचे अतिशय सुंदर असे रिझल्ट आले होते. जे आपल्याला मांड पाहिजे, जी सहजासहजी खराब वातावरणात होत नाही, ती बूस्टर ग्रेडमुळे अतिशय सुंदर अशी मांड झाली. आणि त्याच्यामुळे आपल्याला कांदा पोसण्यासाठी पुढे खूप सारी मदत झाली. साधारण आपण 55 ते 60 दिवसाच्या आसपास 12-5-27 ही ग्रेड आहे, प्लस 8% कॅल्शियम ही वापरलेली आहे. त्याने जो अतिरिक्त जी वाढ होणार होती आपली कांद्याची, ती जवळपास स्टॉप म्हणून राहिली. आणि कांदाची जी मांड आहे ती होण्यासाठी अतिशय तिनं योग्य ते केलं. त्याच्यानंतर आपण साधारण 75 ते 80 दिवसाच्या आसपास पिकवंट ग्रेड वापरलेली आहे आपण 49-32. तर तिचा आपल्याला साईजसाठी इतका जबरदस्त रिझल्ट आला की आपला जो कांदा, आपण साधारण कांदा 120 दिवसापर्यंत फुगवत असतो किंवा त्याची 120 दिवसानंतर हार्वेस्टिंग करत असतो. पण आपण जेव्हा 49-32 वापरला ना, तो हा 100 दिवसाच्या आसपासच आपला हार्वेस्टिंगसाठी कांदा आलेला आहे. म्हणजे जास्त दिवस आपण काही त्याला पाणी दिलं नाही आणि जास्त न्यूट्रिशन द्यायची गरज पडली नाही. आपण जमिनीतून पण खूप कमी प्रमाणात न्यूट्रिशन दिलेले, जे सुरुवातीचे बेसल डोस वापरलेले तेवढ्यावरच. आणि जे आहे सर्व स्प्रेवरतीच आपलं जे ICLच्या ज्या ग्रेड आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, तर याच्यावरतीच हा कांदा बनलेला आहे आपल्याला. सुरुवातीला जे आपण बेसल डोस वापरला होता पॉलिसल्फेट 15-15 ना, त्याचे अतिशय उत्तम असे रिझल्ट येतात. पॉलिसल्फेट म्हणजे मी प्रत्येक जे पीक असेल त्याच्यासाठी वापरतो. जे 4 घटक आहे त्याच्यामध्ये 4 घटक असल्यामुळे आपल्याला जे दुय्यम 3 घटक आणि एक मेन पोटॅशचा घटक असल्यामुळे ते सुरुवातीच्या काळामध्ये जे आपली मुळी असेल किंवा मांड असेल, त्यासाठी जे कॅल्शियम पाहिजे, सल्फर पाहिजे किंवा मॅग्नेशियम पाहिजे किंवा पोटॅश पाहिजे, हे त्याला स्लो रिलीज होत मिळत असल्यामुळे ते कंटिन्यू 60 दिवसापर्यंत चांगलं काम करत असल्यामुळे त्याचा रिझल्ट 1 नंबर भेटतो. आणि मला नाही वाटत का याच्यापेक्षा बेसल डोस आणि पॉलिसल्फेट किंवा 15-15 त्याच्यानंतर आपल्याला खूप जास्त काही खर्च करायची गरज पडेल. न्यूट्रिशनच्या आपण स्प्रेच्या ग्रेड वापरल्या तर आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही, असं माझं अनुभव आहे याच्यामध्ये.